मला माहिती नाही. अरे किती किरकोळ प्रश्न विचारता रे तुम्ही. तो काय दाऊद इब्राहिम आहे का? काय विचारता? राऊत साहेब, कौटुंबिक मनोमिलन झालं, आता राजकीय युतीची अधिकृत घोषणा होते. आजचा मुहूर्त आहे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आत्ता 11:30 वाजता शिवतीर्थावर एकत्रित येतील. शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक पर्वाची जी सुरुवात करते. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा होईल. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय, प्रेरणादायी आहे. मला तर त्या दिवसाची आठवण येते आज, ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला आणि मराठी माणसानं आनंद उत्सव साजरा केला. अशा प्रकारचा मराठी ऐक्याचा मंगल कलश आज माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला अर्पण केला, असं चित्र आज संपूर्ण मला राज्यामध्ये दिसतं. कोण काय बोलतात भडभुंजे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. हे सगळे लाचार दिल्लीचे बूटचाटे लोक आहेत. त्या दिल्लीच्या बूटचाट्यांनी त्यांचं राजकारण करावं. त्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या पोटामध्ये जो भीतीचा गोळा आलेला आहे दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे, तो भीतीचा गोळा त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो आहे, जिभेतून बाहेर पडतो आहे. मराठी माणूस एक आहे आणि एक राहील, आणि त्यांचं नेतृत्व मराठी माणसाचं म्हणून उद्धवजी आणि राज्य करतील. आज त्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, नाशिक, पुणे या महानगरपालिका तर आहेतच. इथे आमची जागा वाटपासंदर्भातली चर्चा संपलेली आहे. याशिवाय इतर महानगरपालिका जिथे जिथे शक्य आहे तिथेही आम्ही एकत्र महानगरपालिका लढण्यासंदर्भात काम करतो आहोत. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, पण या निवडणुकांच्या संग्रामात तुमच्या समोर लढणारीही मराठीच आहे आणि त्यांना मतदान करणारी मराठीच असते. बघा, हा एक महाराष्ट्राला मिळालेला शाप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी माणसानंच स्वराज्याला विरोध केला. शिवाजी महाराजांनी ज्या 225 लढाया लढल्या असं शिवसेना प्रमुख आम्हाला नेहमी सांगायचे, त्यातल्या किमान 200 लढाया स्वकीयांविरुद्ध ते लढले आणि तरी त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सगळ्यात जास्त विरोध मराठी लोकांनीच काही केला, तरीही त्यांच्यावर मात करून माननीय बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली आणि राजकारणामध्ये यशस्वी केली. हे प्रत्येक राज्यामध्ये होत असतं. आपलेच लोक आपल्या विरुद्ध उभे राहतात. त्यांना स्वाभिमान नको आहे. मी बोललो ना, जे दिल्लीचे बूटचाटे आहेत, मग त्या बूटचाट्याने परवा बूट पॉलिसवाल्यांचा एक मेळावा पण घेतला होता. ते प्रॅक्टिस करतायत चांगल्या प्रकारे दिल्लीचे बूट कसे पुसता येतील किंवा बूट कसे चाटता येतील, त्यांची एक रंगीत तालीम सुरू आहे. पण महाराष्ट्रातला तळागाळातला मराठी माणूस जो आहे, मध्यमवर्गीय मराठी माणूस जो आहे, हा ठामपणे या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या मागे उभा राहील, याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. आज शरद पवार या युतीच्या व्यासपीठावर असणार आहेत का? एनसीपी या युतीत असणार आहे का? कालच शरद पवार गटातील मुंबईतले सगळे पदाधिकारी हे वर्षा गायकवाडांना भेटायला गेले होते आणि साधारणतः तुम्ही जेवढ्या जागा देत आहात तेवढ्यावर ते समाधान नाही आहेत. त्यामुळे नाही, बघा की एकत्र येत आहेत. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षच काय, काँग्रेस पक्षाने आमच्याबरोबर असावा अशी आमची भूमिका आहे. आमची भूमिका आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करूया. मुंबईचा बिहारची निवडणुकीचा निकाल लागू नये, तो आम्ही लागू देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला जयंतराव पाटील, सुप्रियाताई सुळे, स्वतः शरद पवार याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये प्रत्येकाच्या मनासारखं होत नाही. काही ठिकाणी त्याग करावा लागतो आणि माणसांच्या प्रेमात न पडता जागा वाटप करायचं असतं. आपण माणसांच्या प्रेमात पडलो तर जागा वाटप हे अडचणीचं ठरतं. जिंकेल त्याची जागा मेरिटवर, गुणवत्तेवर, हे आमचं धोरण आहे आणि ते आम्ही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुद्धा आम्ही ते धोरण राबवलं. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे आमचेच सहकारी आहेत. काही ठिकाणी काँग्रेस मुंबईच्या बाहेर आहे, तर आम्ही हे धोरण ठेवू की गुणवत्तेच्या आधारावर, मेरिटवर जागा वाटप व्हावं. राऊतसाहेब, गेल्या साधारण 15 वर्षात मुंबईतलं मतांचं समीकरण बदललेलं आहे. जसं मराठी भाषिक मतं महत्त्वाची आहेत, तशी परप्रांतीय ही मतं निर्णायक ठरताना आपल्याला दिसतात. हे पाहता मुंबईत काही होर्डिंग्स लागली आहेत काल रात्री, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे. हे भारतीय जनता पक्षाचं आणि शिंदे गटाचं काम आहे. उत्तर भारतीयांना, हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचं. त्यांना कोणीही मारलेलं नाही उत्तर भारतीयांना. आणि कोणी जे मुंबईचे नागरिक म्हणून इथे उपस्थित आहेत किंवा इथे राहत आहेत, मुंबईचे नागरिक म्हणून, मुंबईकर म्हणून, मी मुंबईकरचा नारा माननीय उद्धव साहेबांनी दिला होता ना. पण जो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे जो पोटात काही लोकांच्या भीतीचा गोळा आलेला आहे, ते अशा प्रकारचं दुहीचं राजकारण करतायत. मला एक तरी उदाहरण दाखवावं पोस्टर लावणाऱ्यांनी की शिवसेनेनं कोणाला इथे विनाकारण मारलाय, हल्ला केलाय. अनेकदा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मराठी लोकांवरती हल्ले झालेले आहेत. तुम्हाला माहीत असेल तर सांगतो मी. कर्नाटकामध्ये सीमा भागामध्ये आमच्या लोकांवरती हल्ले होतात, त्याच्यावरती कोणाला दुःख नाही. केलंय का? एकनाथ शिंदेने साधा निषेध तरी केलाय का? बेळगावामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये मराठी माणसांवर 212 निर्गुण हल्ले झालेले आहेत. माझ्या आकडे आहेत. तुरुंगात टाकले लोकांना मराठीचा झेंडा फडकवला म्हणून. काय सांगतात शिंदे आणि भारतीय जनता पक्ष? एकदा तरी निषेध केलाय का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी की बेळगावामध्ये सीमा भागामध्ये मराठी माणसांवरती जो अन्याय अत्याचार होतोय, त्यांना मराठी जगायचं आहे, मराठी म्हणून, मराठी भाषा त्यांना हवी आहे म्हणून हे हल्ले होत आहेत. आणि इथे उत्तर भारतीयांना पिटोगे काय बटेगे तो पिटोगे चाललेलं आहे. हां, आधी लोकसभा आणि विधानसभेत बटेगे तो कटेगे होतं. आता त्यांचे वेगळे वेगळे प्रकार सुरू आहेत, ही नाटकं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आपल्या महाविकास आघाडीतले आपले घटक पक्ष आहेत, तर चर्चा देखील त्यांची एक अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी समजा एकत्र लढले तर त्याचा मनसे आणि शिवसेनेचा नाही, काय होणार, परिणाम किती होईल? मराठी माणसावरती काही परिणाम होणार नाही. मला पूर्ण खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या आमच्या चर्चा यशस्वी होतील. मला पूर्ण खात्री. NCP बरोबर म्हणजे माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमची चर्चा संपलेली नाही. कालपर्यंत सुरू होती, थोडं मागे पुढे होईल, पण आम्ही मार्ग काढू. राऊतसाहेब, तोच मुद्द्याचा भाग आहे. तुम्ही म्हणतात की शिवसेनेनं कधी परप्रांतीयांना मारहाण केली नाही, पण आज तुमच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आणि गेल्या काही काळात बघितलं तर अशी अनेक उदाहरणं आलेली आहेत की ज्यात परप्रांतीयांना मारहाण झालेली आहे. मराठी तुम्हाला मुद्द्यावर नाही, आता एक सांगतो की परवा भाजपचे आमदार कोण पराग शहा यांनी मराठी रिक्षावाल्याला मुंबईत मारलं. हे तुम्हाला दिसत नाही का? एका मराठी रिक्षावाल्याला भर रस्त्यावर मुंबईत मारून दादागिरी केली. का? कारण काही असतील, पण मराठी माणसावरती भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना हात उचलला. ह्याच्यावर तुम्ही प्रश्न का विचारत नाही? हां, ह्याच्यावरती प्रश्न विचारा. तुम्ही मराठी आहात ना सगळे? तुमच्या हृदयाला काय टोचत नाही की एका मराठी गरीब रिक्षावाल्यावर चुकला असेल तू म्हणून भर रस्त्यात हा असं मारण्याचा अधिकार भाजपच्या आमदारांना कोणी दिला? ही भाजपचं ही भूमिका आणि धोरण आहे का की गरीब मराठी माणसाला रस्त्यावर मारायचं? ह्याच्यावर बोला. पण तुम्हाला असं वाटत नाही का की मराठी भाषिक
तुमचा जो दावा आहे की ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मराठी भाषिक तुम्हाला भरभरून मतदान नक्की देतील. करतील. पण परप्रांतीय विशेषतः तेही आम्हाला, मतदार हे मी तुमच्यावर- परप्रांतीय वगैरे शब्द वापरत नाही, मी मुंबईकर म्हणतो. जे मतदार आहेत, ज्यांना शिवसेनेनं गेल्या 50-55 वर्षामध्ये अनेक सोयी सुविधा दिल्यात, त्यांचं रक्षण केलं. भारतीय जनता पक्ष हे 1992 साली बरं का शेपूट घालून बसलं होतं आतमध्ये, तेव्हा आमची पोरं तलवारी आणि बंदूक आणि बॉम्ब घेऊन बाहेर पडले होते रक्षणासाठी. हे मी आता तोंडावर सांगतो. कुठे होते भाजपवाले? आता मोठे हिंदुत्वाचे रक्षक म्हणून मिरवत आहेत. हां, हे हिंदुत्वाचे भक्षक आहेत सगळे, आणि मराठी माणसाचे भक्षक आहेत या महाराष्ट्रामध्ये. आम्हाला सांगू नका. राऊत पण साहेब, काँग्रेस नवनीत तुमच्या राणा बरोबर म्हणतात की काँग्रेस नवनीत तुमच्या राणा- बरोबर अरे नसल्यानं सोड, कोण नवनीत राणा? तीन सोड रे. चार मुलं- अरे सोड रे. मला घालायचं वाटतं. हा, मग हाल तू म्हणावं. काँग्रेस तुमच्या बरोबर नसल्यानं तुम्हाला महापालिका निवडणुकीत त्याचा फटका बसेल असं वाटत नाही, कारण हे मतांमध्ये फाटाफूट होऊ शकते, विशेषतः समविचारी पक्ष म्हणून. म्हणजे मुस्लिम मतं कदाचित तुमच्यापासून दुरावली जाऊ शकतात, परप्रांतीय मतं तुमच्यापासून दुरावली जाऊ शकतात. तर याची त्याचा फटका, नाही, याची- काँग्रेस नसण्याचा फटका, याची चिंता तुम्ही का करताय? चिंता नाही, अजिबात चिंता करू नका. मुद्दा आहे. हा विषय मराठी माणसाच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि न्याय हक्काचा आहे. शिवसेनेनं सातत्यानं काँग्रेस विरुद्ध सुद्धा निवडणुका लढवलेल्या आहेत आणि भाजप विरुद्ध सुद्धा लढवलं, आणि तरी आम्ही मुंबई महापालिकेत भगवा झेंडा फडकवला. एवढंच मी तुम्हाला सांगतो. काँग्रेसनं त्यांचा एक मार्ग स्वीकारलेला आहे. आम्ही त्यांना अनेकदा नम्र विनंती केली, त्यांनी स्वीकारलेली नाही. पाहू आता. पण त्यामुळे पुण्यात दोन पवार, शरद पवार, अजित पवार एकत्र येतात. 26 डिसेंबरला त्याची अधिकृत घोषणा होते. तुमचं मत बघा, काय? कालही तुम्ही मत व्यक्त केलं होतं. माझं किंवा मत- reset development. माझं मत असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची लढाई ही अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या काँग्रेस पक्षाबरोबर झालेली आहे. करेक्ट? अशा वेळेला भारतीय जनता पक्षाची भूमिका काय आहे? अजित पवार त्यांच्या आघाडीत आहेत ना, त्यांनी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. महायुतीतला माणूस महाविकास आघाडीत सुद्धा 2 दगडावरती पाय ठेवतो. बाकी आमचं काय ते आम्ही बघू, पण अजित पवारांचा पक्ष एकाच वेळेला महायुतीत आणि महाविकास आघाडीत, हे त्रांगडं काय आहे? याच्यावरती भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, संभ्रम दूर केला पाहिजे. आजची घोषणा होणार आहे, त्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला डिक्लेअर केला जाणार आहे. नक्की. कशा पद्धतीनं नक्की. कोण किती जागा लढणार मग आहे? ते आता डिक्लेअर होईल ना, मी कशाला इथे सांगू? तिथे सांगतील ना. हो, सांगतील ना. तिथे आज एकत्र आहेत, एकत्र बसतील, त्यांना प्रश्न विचारा, ते उत्तर देतील. राऊतसाहेब, महाविकास आघाडीची स्थापना होताना एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला गेला होता. तोही महाराष्ट्राच्या राजकारणातला वेगळा प्रयोग होता. हाही एक वेगळा प्रयोग मग होता. तुम्हाला अशा वेळेस ठाकरे बंधूंचा युतीची घोषणा होत असताना काही अजेंडा ठरलेला आहे का, किंवा काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला जाहीरनामा आहे किंवा का? वचननामा तुमच्या- मुंबई मराठी माणसाची, त्याच्यापेक्षा वेगळा वचननामा असू शकत नाही. मुंबईची जी लूट सुरू आहे, भाजप, मिंदे गट यांच्या माध्यमातून, अडाणीच्या हस्ते, पवित्र हस्ते त्यांच्या जी मुंबईची लूट सुरू आहे, हा अजेंडा असू शकत नाही का? हे थांबवणं आहे. मुंबईवरती मराठी माणसाचा पहिला हक्क आहे की मुंबई मराठी माणसाची आहे, हा अजेंडा असू शकत नाही. ह्या अजेंडावरच आहे मी आतापर्यंत निवडणुका लढलो ना, बाळासाहेबांच्या काळापासून. बाकी अनेक कामं आम्ही केली आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून. त्याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे यांनी जे दाखवलं आहे ते तुम्ही पाहिलं असेल. अजेंडा काय आहे तो? कोस्टल रोडचं श्रेय कोणी घेऊ द्या, पण कोस्टल रोडची पायाभरणी कोणी केली? इतका मोठा जो आहे सागरी महामार्ग, शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेली आहे. मुंबईमध्ये अनेक नवे नवे प्रकल्प त्यांनी निर्माण केले. हा अजेंडा आहेच. आणि सगळ्यात मोठा अजेंडा म्हणजे मुंबई मराठी माणसाची. चला, धन्यवाद. हिंदी बोलिए, हिंदी बोलिए. कटेंगे या बटेंगे, सगळं बैनर लगा हुआ है हिंदुवादियों के लिए, किस तरह देखते हो आप सर? क्या बैनर लगाया है? कटेंगे तो बटेंगे। किसकी कटेंगे? किसकी कटेंगे? कटोगे तो पिटोगे. ये भारतीय जनता पार्टी और शिंदे की हमेशा की राजनीति है. लोगों को बांटो, लोगों को डराओ, धमकाओ, उनके मन में डर पैदा करो,
पूरे देश में अभी कलकत्ता में भी यही चल रहा है उनका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।